नमस्कार, मी सोनल भोसेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष. आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते, इथे ज्या आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत, आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत, ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं. कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली, म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभ्या आहोत. आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे 11 जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीजर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीजरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे, जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत. तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर. आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं. वस्तुस्थिती अशी आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडेवाडा दिला होता. आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे. मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाही आहे. संविधान. मी संजय गाडे, माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बुवा चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून गेले 6 वर्षापासून कार्यरत आहे. नुकतंच अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनामध्ये निवेदन दिल्यानंतर आमच्या ब्राह्मण भगिनी, आवर्जून सांगतो, आमच्या ब्राह्मण भगिनी यांनी 11 जुलैमध्ये जो काही फुले चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जो काही टीजर पब्लिश झाला त्या टीजरवरती त्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की एक लहान मूल सावित्रीमाईंच्या अंगावरती शेण किंवा चिखल फेकतो आहे आणि हे दृश्य बघून इतर मुलांच्या मनावरती विचित्र परिणाम होऊ शकतो आणि जाती तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ती चित्रपटातून दृश्य कट करण्यात यावं ही त्यांची आग्रही मागणी आहे, वगळण्यात यावं ही त्यांची आग्रही मागणी आहे. मुळात ज्या ताईंनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीमाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा वारसा आणि वसा सांगितला की ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो, शेवटी त्या ताई जातीवरच गेल्यात नव्हे का? कारण शेवटी त्यांनी जय परशुराम म्हणून सांगितलं या आणि परशुराम हे त्यांचं आराध्य दैवत आहे. ताई, तुमच्या आठवणीला सांगतो मी.